मूळ शब्दाला मूळ शब्दाला लागून मूळ शब्दाला लागून जो येतो, बघा, मूळ शब्दाला लागून जो येतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. कशाला लागून येतो? मूळ शब्दाला लागून येतो. समजून घ्या. बघा, तुमच्याशिवाय, आता उदाहरण घेऊया, इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया की तुमच्या अधिक लक्षात येईल पटकन. उदाहरण, तुमच्या शिवाय. तुमच्याशिवाय आमचं कोण आहे असं म्हणतो ना आपण. म्हणजे तुमच्या आणि शिवाय, या तुमच्या मूळ शब्द आहे, शिवाय त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि या प्रत्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. अधिक एक दुसरं उदाहरण बघा, याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल. करण्याकरिता. करण्याकरिता. बघा, करणे हा एक मूळ शब्द आहे आणि करिता त्याला लागून आलेला प्रत्यय आहे, त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे हा पूर्ण शब्द शब्दयोगी अव्यय आहे. आणि कोणता अव्यय लागलेला आहे? शब्दयोगी हा शेवटचा लागला. जसं अधिक तुमच्यासाठी. तुमच्यासाठी काही पण असं म्हणतात की नाही कधी कधी वर्ड्स, तुमच्यासाठी काही पण. आता हे बघा, तुमच्यासाठी. आता याच्यामध्ये बघा, तुमचा हा मूळ शब्द आहे पण साठी हा त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून मूळ शब्दाला लागून जो येतो त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात.